नमस्कार. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत 130 कोटी भारतीय जनतेच्या 130 कोटी वेगवेगळ्या समस्या आहेत. काही जण स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतील, काहींच्या समस्या सोडवायला इतर काही जण त्यांना मदत करतील आणि अशा खूप साऱ्या समस्या आहेत ज्या कदाचित कधीच सुटणार नाहीत. या आपत्कालानी जशा समस्या निर्मित केल्या आहेत तशाच खूप साऱ्या संधीही निर्माण केल्या आहेत. समस्येचं निराकरण करायचं की नवीन मोठी संधीची रेष मारून पुढे जायचं, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. या डिझास्टरमुळे मला 31 वर्ष फ्लॅशबॅक मध्ये जाण्याची संधी मिळाली. संस्थेने राबवलेल्या या अभिनव उपक्रमात भोसलाच्या आठवणी सांगाव्यात असं ठरलं. खरं तर उपलब्ध मर्यादित वेळेचं भान ठेवून मी यथाबुद्धी यथाशक्ती हा प्रयत्न करतो आहे. कुठल्या तरी फिलॉसॉफीमध्ये आपले विचार मिक्स करून त्याचा नवीन ब्लेंड तयार करण्यापेक्षा आपल्या आठवणी ज्या अधिक प्युअर असतात त्या जागवण्यात, त्या शेअर करण्यात एक अनोखं समाधानही असतं. मला आठवतं 1989 मध्ये मी एमकॉम पास झालो. ज्या कॉलेजमधून पास झालो ते कॉलेज टॉपर्सला टीचिंग मध्ये ऍब्सॉर्ब करतात. मलाही तशी ऑफर होती. पण 1989 मध्येच भोसला मधली कॉमर्स फॅकल्टी सुरू झाली आणि आपली माणसं हवी आहेत असा निरोप आला. मी भोसला प्रिफर केलं, कारण टॉपर, स्कॉलर अशी ओळख ही अतिशय तात्कालिक असते. माणूस ही ओळख आणि त्यातल्या त्यात आपला माणूस ही ओळख दीर्घकालीन टिकेल असा माझा तेव्हाचा विचार होता. आयुष्यात पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिला. तो प्रसंग आजही अगदी ताजा आठवतो. वेगवेगळ्या विषयांच्या मुलाखती झाल्या, मग त्यातनं काही कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट झाले आणि शेवटी व्हाईस चान्सलर नॉमिनीच्या पॅनल समोर एकेकाला बोलवलं गेलं. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये फायनल इंटरव्ह्यू झाले. व्हाईस चान्सलर नॉमिनी म्हणून जी व्यक्ती आली होती तीच व्यक्ती पुढे पुणे विद्यापीठाची व्हाईस चान्सलर पण झाली आणि युजीसीची चेअरमन म्हणून पण त्या व्यक्तीने खूप मोठं काम उभं केलं. त्या पॅनलमध्ये मॅनेजमेंटचे 2-3 प्रतिनिधी पण होते. व्हाईस चान्सलर नॉमिनीने मला काही प्रश्न विचारले आणि नंतर ते म्हणाले की आता एक शेवटचा प्रश्न, तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत आणि तुम्हाला काही रेफरन्स बुक्स विकत घ्यायची आहेत, कोणकोणती घ्याल? आता नुकतीच एमकॉम ची परीक्षा दिलेली होती. लायब्ररीत जाणं, रेफरन्स बुक घेणं, ते वेळेत परत देणं, त्याच्यावर नोट्स काढणं, या सगळ्या गोष्टी करत होतो. पण रॅन्डमली कोणीतरी आपल्याला समोर उभं करून विचारावं की काही पुस्तकांची नावं सांगा, तर ते थोडंसं अवघड होतं. पण मी आठवून काही 4-5 जी महत्वाची पुस्तकं होती जी कायम रिफर केली जात असत त्याची नावं सांगितली. त्याच्यावर ते म्हणाले की ठीक आहे, ही 5 पुस्तकं झाली, प्रत्येक पुस्तकाची किंमत 500 रुपये आहे असं आपण गृहीत धरू, म्हणजे 2,500 रुपये झाले. पुढे काय? मग मी त्यांना म्हणलो की सर, विद्यार्थी संख्या बघून 2-2 कॉपीज नाही का विकत घ्याव्या लागणार? त्याच्यावर ते हसले आणि माझी निवड झाली. शेजारी बसलेल्या मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींनी मला एकच वाक्य सांगितलं, या कामाकडे पेशा म्हणून नाही, वृत्ती म्हणून बघायचं. नोकरी आणि नोकरी करायची गुरुकिल्ली एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाली आणि तीही रामभूमीत. 1,470 रुपये म्हणजे 1,470 रुपयावरती माझी नोकरी पक्की झाली. पण पेशा आणि वृत्ती हा विषय इतका पक्का बसला, आजही ज्यावेळेला ते आठवतं त्यावेळेला फिलॉसॉफीतली एक ओळ आठवते, रिअल मास्टर नेव्हर गिव्स यू रूल्स, ही गिव्स यू द आय. ही नेव्हर शोज यू द पाथ, नेव्हर सेज दिस इज द पाथ, फॉलो. He simply gives you the light and says, now take the light and go into the darkness. This light will show you your path. या गोष्टींचा इम्पॅक्ट इतका खोलवर असतो की आजही फेसबुक वरती जाऊन हजारो फ्रेंड्स करण्यापेक्षा अगदी मोजक्या लोकांच्या फेथ बुक मध्ये राहावं. आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, विकसित झालं, ई बिलिंग, ईमेल, ई परचेस या सगळ्या गोष्टी असल्या तरी या सगळ्याचा पायाभूत ईश्वर असतो हे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. कॉलेज सुरू झालं, मग विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून सुरुवात झाली.
खरं तर भोसला मिलिटरी कॉलेज हे आधी सिनियर विंग सुरू झाली, त्याच्यानंतर ज्युनियर विंग सुरू झाली. सुरुवातीला फक्त बोर्डर स्टुडंट्स ची संख्या प्रचंड होती, म्हणजे 98% बोर्डर विद्यार्थी होते आणि हार्डली 1-2% विद्यार्थी जे ओझर मधले होते ते कॉलेजला यायचे, डे स्कॉलर्स. मग विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. मग आमच्या टीम्स गंगापूर, गोवर्धन, कधी अशोकनगर, सातपूरच्या कामगार वसाहतींमध्ये जाऊन घराघरात जाऊन भोसला मिलिटरी कॉलेजला सुरुवात झालेली आहे, तिथे तुमच्या मुलांना प्रवेश घेता येईल असा आम्ही प्रचार करायला लागलो. आणि मग साहजिकच पालकांनी त्यावेळेला विचार केला की KTHM किंवा आणखीन पंचवटीमध्ये विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना, मुलांना पाठवण्यापेक्षा जवळच्या जवळ भोसला कॉलेज आहे. आणि मग हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला सुरुवात झाली. हे झालं डे स्कॉलर्स बद्दलचं. आता बोर्डर्सच्या ऍडमिशन्स, कारण त्यावेळेला फक्त भोसला मिलिटरी स्कूल एवढंच लोकांना माहित होतं देशभरामध्ये. भोसला मिलिटरी कॉलेज हे त्याचं एक्सटेन्शन आहे हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. मग हॉस्टेलच्या ऍडमिशन्स वाढवायच्या, मग कॉलेजच्या वेगवेगळ्या टीम्स आपण तयार करायचो आणि देशभरातल्या काही प्रमुख शहरांमधल्या प्रमुख शाळांमध्ये या टीम्स जायच्या आणि कॉलेज बद्दलची माहिती द्यायच्या. त्याच वेळेला एंट्रन्स एक्झाम कुठल्या दिवशी होईल, कुठल्या सेंटरला होईल याचीही माहिती दिली जायची. आणि नंतर साधारण महिना 1.5 महिन्यांनी एक एंट्रन्स एक्झाम आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये घेत असतो. कॉलेजची लोकांना माहिती व्हावी म्हणून आपण स्टेट बँक आणि LIC यांच्या ज्या डायरी असतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या देशभरातल्या ऑफिसेसचे पत्ते असतात, त्या डायऱ्या मिळवल्या होत्या. मग आपण काही मोठे कलर पॅम्पलेट छापले होते. कलर म्हणजे त्यावेळेला 4 कलर हा विषयच नव्हता, 2 कलरचं त्याला कलर म्हणायचं. मग ते पॅम्पलेट फोल्ड करायचे, त्याच्यावर बुक पोस्ट असं लिहायचं, प्रिंटेड मॅटर असं हाताने लिहायचं, मग तो पत्ता लिहायचा. हे सगळं करून त्याला तिकीट लावायचं आणि नाशिक मधल्या वेगवेगळ्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये ते टाकायचं, म्हणजे मग त्याचं सर्क्युलेशन वेळेवर आणि लवकर होईल. या सगळ्या गोष्टी सुरू करत करत हळूहळू बोर्डर्सची ही संख्या आपली वाढायला लागली. आणि तो काळ खरं तर असा होता, म्हणजे ते भोसलाचं जग असं होतं की त्यावेळेला इंटरनेट, मोबाईल, झेरॉक्स या कुठल्याच गोष्टी उपलब्धच नव्हत्या. म्हणजे भोसलातच नव्हत्या असं नाही, कुठेच नव्हत्या त्या. मग हळूहळू प्रयत्न करत करत एके वर्षी आपल्याला TV टीम ची ऑफर आली की आम्ही तुमच्यावरती एक डॉक्युमेंटरी करतो. त्यावेळेला सगळे चॅनल्स दिसत नव्हते, फक्त दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी दिसायची आणि तीही संध्याकाळी 3, 3.5, 4 तास मर्यादित. मग ती TV टीम आपल्याकडे कॅम्पसमध्ये आली. त्यांनी 5-6 दिवस शूटिंग केलं आणि आपली एक 20 मिनिटाची डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केली. ही डॉक्युमेंटरी मुंबई दूरदर्शननी 3 वेळेला दाखवली, ज्याच्यातून महाराष्ट्रातले खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातले खूप सारे बोर्डर्स कॉलेजला जोडले गेले. या सगळ्या पब्लिसिटीचा भाग त्यावेळेला विद्यार्थी मिळाले, त्यांच्यावरती व्यवस्थापनाने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याच्यानुसार आपण काम करत राहिलो आणि आज ती जी काही गुंतवणूक आपण केली होती ती फळाला आलेली दिसते. आज आपले विद्यार्थी IAS आहेत, CA आहेत, CS आहेत, CMA, सायंटिस्ट, मिलिटरी ऑफिसर्स, पोलीस ऑफिसर्स, बँकिंग, इन्शुरन्स, इंडस्ट्रियल सेक्टर, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, बिझनेसमन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यातले काही विद्यार्थी आपल्याबरोबरच आज रामभूमीत शिक्षक म्हणून पण काम करतायत. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर रामभूमीच्या मातीने विद्यार्थी घडवावे हा कधी उद्देशच ठेवला नाही. इथे नागरिक घडवले जावेत हा पहिल्यापासूनच हेतू होता आणि आपण ज्यांना रामदंडी म्हणतो ते खऱ्या अर्थाने आपण नागरिक घडवण्याचं काम या मातीत करतो आहोत. आणि इथे आहारतेपेक्षा पात्रता महत्वाची असते हाही एक विषय अगदी सहजपणे लक्षात आला. 12 डिसेंबरची मुंजे व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी सुरुवातीची 2-3 वर्ष आपण आनंद मेळा नावाचा एक प्रयोग केला. म्हणजे डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूटची जी इमारत आहे तिथे मोकळं मैदान होतं. तिथे आपण हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने खूप सारे स्टॉल्स लावायचो. मग ते विद्यार्थी तिथे काही खाद्यपदार्थ तयार करायचे, काही गेम्स लावायचे आणि असं एक फनफेअर आपण तयार करायचो. अगदी सावरकर नगर पासून अशोक स्तंभापर्यंत घराघरातले लोक त्या फनफेअरला भेट देण्यासाठी यायचे. आणि रात्री 8:30 वाजता आपण तिथे क्रॅकर शो करायचो. म्हणजे खूप सारी फटाक्यांची आतषबाजी करायचो आणि बरोबर रात्री 9 वाजता धर्मवीर डॉक्टर बाशी मुंजे यांना विनम्र अभिवादन
असे फटाक्याची अक्षरं आकाशात तयार व्हायची आणि तो क्रॅकर शो संपायचा. मुलांपर्यंत पोहोचावं या हेतूने कॉलेजनी 11 जानेवारी ते 23 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद जयंती ते सुभाषचंद्र बोस जयंती या कालावधीमध्ये नाशिकच्या सगळ्या शाळांसाठी क्विज कॉम्पिटिशन सुद्धा आयोजित केलेली आहे. 7-8 वर्ष ती क्विज कॉम्पिटिशन चालली. त्या माध्यमातून सगळे विद्यार्थी बाहेरच्या शाळांमधले कॉलेजमध्ये यायचे, त्यांना परिसर बघता यायचा आणि आपोआपच त्याचा आपल्याला प्रवेशासाठी फायदा व्हायला लागला. खूप वेगवेगळ्या एरियाजमध्ये कॉलेजच्या टीमनी मॅनेजमेंटच्या गायडन्स खाली काम केलं, आजही करते आहे. आता सध्या कोरोनाच्या संदर्भात कॉलेजचं काम सुरू आहे, त्यातही आपण अग्रेसरच आहोत. पण ही काही पहिलीच आपत्ती नाही देशातली की जी भोसला मिलिटरी कॉलेजनी बघितली आहे. यापूर्वी लातूर किल्लारीला भूकंप झाला त्यावेळेला आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मेन रोडवर मोठमोठ्या चादरी घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमधून धान्य, पैसे, कपडे जे काही म्हणजे कॅश मध्ये मिळेल, काइंड्स मध्ये मिळेल ते सगळं गोळा करायचे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करायचे. त्याच्यानंतर कोल्लाम म्हणजे केरळमध्ये कोल्लाम नावाचं एक बीच आहे. ज्यावेळेला सुनामी आली होती त्यावेळेला आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या 2 टीम्स तिथे 15 दिवस जाऊन त्यांनी तिथे अथक परिश्रम करून सगळं काम उभं केलं होतं. ज्यावेळेला मुंबईत पूर आला होता त्यावेळेला साकी नाक्याला आपले विद्यार्थी 10-12 दिवस गेले होते, त्यांनी तिथेही आपलं मदत कार्य उभं केलं होतं. या डिझास्टर मॅनेजमेंट सेलनी खूप सारी कामं केली, ज्याच्यामध्ये मेरीच्या इंजिनियर्सला सुद्धा आपल्या महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण त्या काळात दिलं गेलं होतं. मग हळूहळू आपले विचार बदलत गेले आणि मॅनेजमेंटनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये काम उभं करत गेलो. मग 12 डिसेंबरची जी व्याख्यानमाला आहे म्हणजे व्याख्यानमाला त्याची सुरुवात झाली. सुरुवातीला ही व्याख्यानमाला महाविद्यालयाची जबाबदारी होती आणि ती परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये आयोजित केली जायची. मला आजही काही नावं ठळकपणे आठवतात. त्याच्यामध्ये दत्तोपंत ठेंगडी, जनरल शेकटकर, जसवंत सिंग ही सगळी मोठी मोठी माणसं, दिग्गज माणसं त्याच्यामध्ये व्याख्यानासाठी आली होती. असंच एकदा केव्हा तरी 91-92च्या दरम्यान प्लेगची साथ आली. मग विद्यार्थी आणि शिक्षकांनी, कारण त्यावेळेला सगळी शेतीचीच जमीन आपल्या रामभूमीमध्ये होती, मग खूप सारी मेहनत करून 3-4 दिवस मेहनत करून आणि आपल्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या स्टाफनी जेवढे उंदीर, घुशी यांची बिळं होती त्याचा कसा नायनाट करता येईल याचा प्रयत्न केला. कितीतरी कुलगुरू, राज्यपाल आणि आणखीनही अनेक क्षेत्रातले अनेक दिग्गज, अनेक मान्यवरांनी रामभूमीला त्या काळात भेटी दिलेल्या आहेत. डिफेन्स मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन असणारं देशातलं खासगी क्षेत्रातलं हे एकमेव कॉलेज आहे. दरवर्षी डिफेन्सचे सेमिनार्स आपण घेत होतो, कारण भोसला मिलिटरी कॉलेज म्हणजे डिफेन्स स्टडीज असं एक इक्वेशन जे आज आहे ते त्याही वेळेला आपण तयार केलेलं होतं. याच डिफेन्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत आपण 3 रिफ्रेशर कोर्सेस घेतले. रिफ्रेशर कोर्सेस विद्यापीठाच्या बाहेर एखाद्या कॉलेजला मध्ये घेतले जाणं यातही खरं तर भोसला मिलिटरी कॉलेज हे अग्रगण्य होतं आणि आपला तो प्रयोग बघितल्यानंतर बाकीच्या संस्थांनी आणि बाकीच्या महाविद्यालयांनी हे सगळे प्रयोग सुरू केले. डिफेन्स डिपार्टमेंट तर्फे आपलं प्रकाशित होणारं दक्ष नावाचं नियतकालिक, त्याच्यातून आपल्या ज्या नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेस झाल्या, NCDS ज्याला आपण नॅशनल काँग्रेस फॉर डिफेन्स स्टडीज म्हणतो, या 1 नाही 2 नाही तर सलग 3 NCDS भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आपण आयोजित केल्या. आणि या 3ही कॉन्फरन्सेससाठी त्या वेळेचे जे संरक्षण मंत्री होते, प्रणव मुखर्जी असतील, शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस, हे तिघही संरक्षण मंत्री असताना रामभूमीत त्यांनी भेट दिली होती NCDSच्या निमित्ताने. खरं तर याच रामभूमीमध्ये रज्जू भैया, सुदर्शनजी आणि मोहनरावजी भागवत यांना जवळून बघण्याची ही संधी त्या काळात जे लोक स्टाफमध्ये आहेत होते त्यांना ही संधी मिळाली. ग्राहक संरक्षणची एक कार्यशाळा 92 साली आपण घेतली होती, ज्याच्यामध्ये बिंदू माधवराव जोशी संपूर्ण दिवस कॅम्पसमध्ये होते. ही तर सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरली. मंदिर परेड नावाचा एक विषय त्यावेळेला चालत होता, जो आजही चालतो. राम मंदिर हे तर खरं तर आपल्या सगळ्याच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. रामनवमीच्या वेळेला रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकांची तिथे गर्दी व्हायची. मग मंदिर बंद केलं की ती पेटी फोडली जायची, त्याच्यातल्या नोटा, चिल्लर सगळे बायफर्केट करून
ते सगळं पिशव्यात भरून मोजून ठेवलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी बँकेत पाठवलं जायचं. राम मंदिरच्या मागे असलेला जो मोकळा प्लॉट आहे तिथे 350 अशोकाची झाडं लावून त्यावेळेला अशोक वन तयार करण्याचा एक प्रयोगही केला गेला होता. आणि हे सगळं करत असताना मॅनेजमेंट इथे असलेल्या स्टाफवरती एक अप्रत्यक्षपणे संस्कार करत होती. त्यातला सगळ्यात महत्वाचा संस्कार जो आहे तो काटकसरीचा. म्हणजे पाठकोरे कागद असतील तर त्याचा लिहिण्यासाठी पुन्हा वापर करायचा. पोस्टाने आलेली जी काही टपाल असेल त्याची पाकिटं फाडून त्या पाकिटांच्या आतमधल्या कोऱ्या कागदांचा वापर करायचा. इतकंच नाही तर जे काही कागद आपल्याला डिस्ट्रॉय करायचे असतील ते डिस्ट्रॉय करण्यापूर्वी त्याच्या टाचण्या काढून घ्यायच्या आणि त्याही रियूज करायच्या. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून कॉलेज मोठं होत गेलं आणि टीम म्हणून सगळेच लोक उभे राहत गेले. कॉलेजचं कल्चरल फंक्शन आणि सेरेमोनियल परेड, आदल्या दिवशी संध्याकाळी कल्चरल फंक्शन असतं आणि दुसऱ्या दिवशी सेरेमोनियल परेड असते. त्यावेळेला मंडपवाल्याकडून खुर्च्या मागवणं वगैरे या सगळ्या गोष्टी दुरापास्त होत्या. मग वर्गातले सगळे बेंचेस ग्राउंडवरती नेऊन ठेवले जायचे. त्याच्यावरती पालक बसायचे, विद्यार्थी बसायचे आणि स्टेजवरती कल्चरल फंक्शन व्हायचं. रात्री हे फंक्शन संपलं की पुन्हा विद्यार्थी आणि सगळा स्टाफ मिळून ते बेंचेस उचलून पुन्हा वर्गात नेऊन लावायचे. मग त्या ग्राउंडवर रात्री टँकर मागून पाणी मारलं जायचं, मार्किंग केलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिथेच सेरेमोनियल परेड पण व्हायची. कार्यक्रमाचं एक ठरलेलं बजेट असायचं आणि त्या बजेटमध्येच तो कार्यक्रम झाला पाहिजे हा कटाक्ष असायचा. जून जुलैमध्ये जे विद्यार्थी नवीन येतात त्यांच्यासाठी प्रिन्सिपल्स ऍड्रेस असायचा. मग तो ऍड्रेस संपला की पालकांनी कॅम्पस सोडणं अपेक्षित असायचं. पण बरेच पालक इमोशनल व्हायचे, खरं तर आजही होतात. मग त्यांची समजूत काढून त्यांना गोड बोलून कॅम्पसच्या बाहेर घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी सगळे स्टाफ मेंबर्स त्यावेळेला करत होते. आणि खरं तर त्यावेळेला संवादाची अशी साधनं नव्हती. मग कॅम्पस न्यूज नावाचं एक बुलेटिन आपण तयार करायचो, त्याचं स्टेन्सिल करायचो, सायक्लोस्टाईल करायचो आणि दर 2 महिन्यांनी एक अंक याप्रमाणे आपण ते पॅरेंट्सला पाठवत होतो. त्यावेळेचं इन्फ्रास्ट्रक्चरही खूप वेगळं होतं आजच्यापेक्षा. कॉलेजची एंट्री कॅनॉल रोडनी होती. सगळे रस्ते मातीचे होते, डांबरीकरण त्यावेळेला झालेलं नव्हतं. बऱ्याच वेळेला कॅनॉलला पाणी यायचं. मॉडेल कॉलनीच्या गेटमधून म्हणजे त्यावेळेला कमान वगैरे असं काहीच नव्हतं. त्या रस्त्याने आतमध्ये आलं तर उजव्या हाताला एक लाल रंगाची बसकी सी शेपची एक छोटीशी इमारत होती. बाकी कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर त्या मोकळ्या जमिनीवरती दिसत नव्हतं. मला आठवतं डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूटची सुरुवात सुद्धा जी झाली ती भोसला भवन मध्ये झाली. त्यावेळेला भोसला भवन म्हणजे जनरल सेक्रेटरी यांचं ऑफिस जे आहे हे भोसला मिलिटरी स्कूलच्या बिल्डिंग मध्ये होतं आणि त्याच्यानंतर समोर असलेल्या छोट्या रूम्स ज्या आहेत तर तिथे हा सगळा ऑफिसचा विषय शिफ्ट केला गेला होता आणि नंतर तो भोसला भवन मध्ये आला. त्यावेळेला वनीकरण नावाचा एक विभाग संस्थेत कामाला होता. या वनीकरण मध्ये घास पेरला जायचा, पिकवला जायचा. त्यावेळेला स्विमिंग टँक मध्ये फिल्टरेशन प्लांट वगैरे नव्हतं. स्विमिंग टँक मध्ये फ्रेश पाणी भरलं जायचं आणि जुनं पाणी सगळं बाहेर सोडून दिलं जायचं. मग हे सगळं सोडून दिलेलं पाणी जे आहे त्याच्यावरती हा घास पिकवला जायचा. वनीकरण विभागाची एक बैलगाडी होती. त्या बैलांची दर पोळ्याला पूजा व्हायची आणि ते बैल इतर वेळेला नांगरायच्या कामासाठी उपयोगाला यायचे आणि नंतर ते गाडीला झुंपले जायचे. सकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत काम केलं तरी वेळ पुरत नव्हता आणि एक एक गोष्टी पुढे सरकत गेल्या. फंड रेझिंग हा एक विषय कॉलेजसाठी खूप आठवणीचा ठरला. त्यावेळेला कॉलेजची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. मग करायला गेलो एक नावाचं एक नाटक, 3 अंकी नाटक विद्यार्थ्यांनी बसवायचं ठरवलं. आता त्यावेळेचे विद्यार्थी ते सगळ्या भारतभरातून आलेले, त्यांना मराठी सगळ्यांनाच येत होतं असंही नाही, पण तरी पण आपण धाडस केलं आणि हे नाटक बसवलं. आपल्या बी मेस जवळ बाबा कुंटे नावाचे एक गृहस्थ त्यावेळेला राहायचे. साधारण 80च्या आसपास त्यांचं त्यावेळेला वय होतं आणि बाबा कुंटे म्हणजे वासुदेव बळवंत फडके नावाचा जो मराठी चित्रपट आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेली होती, मुख्य भूमिका त्यांनी केलेली होती. तर या नाटकाचं दिग्दर्शन, त्याच्यातले सगळे बारकावे त्यांनीच विद्यार्थ्यांना आणि कॉलेजला सगळं समजावून सांगितलं.
आणि महाकवी कालिदास नाट्य मंदिरात या नाटकाचे 2 प्रयोग झाले. त्यावेळेला कॉलेजची विद्यार्थी संख्या होती अवघी 300, पण या 300 विद्यार्थ्यांनी जवळजवळ 2500 तिकीटं विकली आणि दोन्ही प्रयोग आपले हाऊसफुल झाले. मग हळूहळू गंगापूर रोडकडचं गेट आपलं डेव्हलप झालं. तिकडनं एक कॉलेजसाठी एंट्री असावी असं फायनल झालं. मग तो छोटासा मातीचा रस्ता तयार झाला. मग तिथे रणगाडा आला. याच काळात कॉलेजनी एक इंटरनॅशनल लेवलच्या क्रिकेट प्लेयर्सची एक मॅच सुद्धा फंड रेझिंगसाठी नाशिकमध्ये घेतली. त्यावेळेला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कालीचरण आणि आणखीनही 10-12 अतिशय त्यावेळेचे लोकप्रिय असलेले जे क्रिकेटर्स आहेत ते नाशिकच्या हायस्कूल ग्राउंडवरती येऊन आणि त्यांची एक मॅच इथे खेळली गेली होती. आणि मला असं वाटतं की नाशिक मधल्या कुठल्याही कॉलेजनी हा प्रयोग आजपर्यंत कधीच केला नाही. गावस्कर, तेंडुलकर वगैरे यासारखे खेळाडू नाशिककरांना जे दाखवले ते फक्त भोसलानीच दाखवले. वेगवेगळ्या स्कीम्स आपण राबवत गेलो. टीचर्स गार्डियन स्कीम आहे, त्याच्यानंतर भोसला करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम, अल्युमिनाय असोसिएशन, स्पोर्ट्स क्लब, फोटोग्राफी क्लब, बुक बँक स्कीम, फिल्म फेस्टिवल. आपला एक बोट क्लब सुद्धा पूर्वी होता. म्हणजे आनंदवल्लीकडे जाताना, गावातून जाताना जो एक छोटा पूल लागतो त्याच्या उजव्या बाजूला KTHM पर्यंत नदीचं सगळं पात्र जे आहे ते महानगरपालिकेने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीसाठी बोट क्लब चालवण्याला आपल्याला त्यावेळेला दिलेलं होतं. त्याच्यानंतर 92-93 सालाच्या आसपास कॉमर्सची लॅब आपण एस्टॅब्लिश केली. मला आठवतं त्यावेळेला बेलगावकर सरांनी आम्हाला खूप सारी मदत आणि मार्गदर्शन केलं होतं. आणि अतिशय अभिमानाने सांगतो की CHME सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजनी तयार केलेली कॉमर्स लॅब ही नाशिक जिल्ह्यातली पहिली लॅब होती. आणि ही लॅब बघण्यासाठी अनेक कॉमर्सचे टीचर्स, अनेक कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आपल्याकडे येऊन गेले आणि त्याच्यानंतर बाकीच्या कॉलेजेसमध्ये कॉमर्शियल लॅब्स तयार झाल्या. याच काळात आपण नॅकची फर्स्ट सायकल, सेकंड सायकल, थर्ड सायकल पार केली. हे करत असताना आता आपण खूप चांगलं काम करतो आहे या समाधानाने टीम भोसल्याला शांत झोप यायला लागली. आणि ही शांत झोप जशी यायला लागली तशी डीम्ड युनिव्हर्सिटीची स्वप्न पडायला लागली. आणि हे स्वप्न पडत असतानाच एकीकडे बदलत्या गोष्टी ज्या आहेत याही ठळकपणे समोर येत होत्या. कॅम्पस मधल्या इमारती वाढल्या, विद्यार्थी वाढले, युनिट्स वाढले, वाहनं वाढली, पालकांची वर्दळ वाढली, कर्मचारी वाढले, शिक्षक वाढले. पण हे सगळी वाढ होत असताना दर्जामध्ये मात्र आणि शिस्तीमध्ये सातत्याने त्याची लेवल कुठेही कमी होणार नाही हा कटाक्ष संस्थेने कायम पाळला. रक्तदान, NCC, NSS, सहली, वेगवेगळी व्याख्यानं या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये आयोजित व्हायला लागल्या. खरं तर कॉलेजच्या सगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. एक 70-75 कमिटीज असतात. या प्रत्येक समितीमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली नाही. एकही कमिटी अशी नाही की ज्याच्यात अनुभव घेता आला नाही. मला आठवतं एक लेडीज हॉस्टेलमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या लेडीज हॉस्टेलच्या उद्घाटनाच्याच कार्यक्रमासाठी त्यावेळेचे राज्यपाल PC अलेक्झांडर आणि त्यांच्या मिसेस येणार होते. आणि कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असताना पहिल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी ज्या हॉलमध्ये म्हणजे तिथे जे सध्या स्टडी रूम आहे तर बिल्डिंगचं बांधकाम चाललेलं म्हणजे नुकतंच संपत आलेलं होतं. सिमेंटची धूळ, रंगाचे डाग या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. तर त्यावेळेला आमच्या काही सहकाऱ्यांनी आणि मी तो हॉल स्वच्छ झाडून काढला आणि त्याला पोचाही मारला. आणि हे सगळं करत असताना कधीही कमीपणा वाटला नाही, कारण आपलेपणा आणि कमीपणा एकाच ठिकाणी राहत नाही याची प्रचिती याच कॅम्पसनी, याच रामभूमीनी आम्हाला दिली आहे. टायपिंग पासून फर्निचर हलवण्याचं काम असेल, चुन्याच्या गोळ्या वाहून त्याचं मार्किंग करून झाडं लावणं असेल, ही सगळी कामं अत्यंत आपलेपणाने आम्ही करत आहोत. आणि याचं लॉजिक एकच, आपली माणसं हवी आहेत. या एकाच वाक्यावर आपण इथे आलो आहोत, याचं रोज स्मरण होत राहतं. पीक आणि तण यातला फरक कळण्या इतकं काम आपण सगळ्यांनी नक्की केलंय. रामभूमीत
देशभक्तीचं पीक पिकवण्यासाठी या मातीत कणभर वाटा उचलायला मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो. रामभूमीनी भरभरून आठवणी दिल्या आहेत. आज मागे वळून बघण्याची संधीही दिली आहे. तीर्थोदक म्हणजे काय याची प्रचिती रामभूमीतच येऊ शकते, हे नक्की. कोणत्या तरी कवीच्या ओळी आहेत, गली के मोड़ पे सुना सा कोई दरवाजा, तरसती आंखों से रास्ता किसी का देखेगा, निगाहें दूर तलक जाके लौट आएगी, करोगे याद तो हर बात याद आएगी. धन्यवाद.